मुंबई महापालिकेसंदर्भात एक अतिशय मोठी बातमी आपल्या हाती येते। बातमी काय आपण दीपाकडनं जाणून घेऊयात। दीपा, काय बातमी? दीपक, एक मोठी बातमी हाती येते की मुंबई महापालिकेसंदर्भात महायुतीने एक मोठा निर्णय घेतला आहे। 2 स्वतंत्र गटामध्ये महायुतीची नोंदणी होणार आहे। एक भाजपचा स्वतंत्र गट असेल आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी असा संयुक्त एक वेगळा गट असेल। आपण अधिक माहिती आपल्या रिपोर्टरकडून घेऊया। नक्कीच आपल्यासोबत अधिकची माहिती देण्यासाठी अभिषेक मुठाळ देखील आहे। अभिषेक, भाजपकडून आणि शिवसेनेकडून काय निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याची पुढची पावलं काय असतील, काय परिणाम देखील दिसतील? महायुतीकडनं 2 गटांमध्ये नोंदणी करण्यात येणार आहे। जी गट नोंदणी आहे ती 2 गटात आपल्याला होताना पाहायला मिळेल। भाजप ही स्वतंत्र गट स्थापन करेल, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाकडनं एक वेगळा गट नोंदणी करण्यात येणार आहे। महायुतीचा बहुमताचा आकडा हा आपल्याला 121 वर जाताना दिसणार आहे। एकूणच कुठेतरी स्थायी समितीचे जे सदस्य आहेत किंवा स्थायी समिती संदर्भातली जे पक्षनिहाय संख्याबळ पाहायचं तर ते सत्ताधारी आणि विरोधक असे दोघांची समसमान आपल्याला पाहायला मिळत होते। 13-13 वर ते जात होते। त्यामुळे कुठेतरी स्ट्रॅटेजिकली राष्ट्रवादीनं शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे आणि असे हे दोन्ही पक्ष एकत्र येत आपल्याला एक गट नोंदणी करताना दिसेल। दोन्ही एकत्र येताना मुंबई महापालिकेत दिसणार आहे आणि ते आणि भाजप असेच तिघही मिळून आपल्याला महायुती ही सत्ता स्थापन मुंबईमध्ये करताना दिसेल आणि त्यामुळे जे स्थायी समिती संदर्भातलं संख्याबळ आहे महायुतीचं ते देखील आपल्याला वाढताना दिसणार आहे। त्यामुळे कुठेतरी फायदा हा महायुतीला स्थायी समिती आणि वेगवेगळ्या ज्या समित्या आहेत त्यामध्ये होताना दिसतो आहे आणि त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आलेला आहे। उद्या सकाळी 10 वाजता भाजप, शिवसेना, नगरसेवक मुंबई महापालिकेमध्ये गटनेता निवडीसाठी एकत्र येतील आणि त्यानंतर बेलापूरला कोकण भवनामध्ये हजेरी लावतील। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।